नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. सावळ्याची जणू सावळी. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की सावळी अबीरला वाचवण्यासाठी पूर्ण घरामध्ये डब्बा ना डब्बा, कपड्याच्या खाली पर्स वगैरे सगळं काही शोधत असते, पैसे शोधत असते. कारण की अबीरला ज्या लोकांनी नेलेलं असतं त्यांनी सावळीला सांगितलेलं असतं की जोपर्यंत तू पैसे आणून देत नाहीस तोपर्यंत तुझा मुलगा अबीर काहीच तुला देणार नाही आम्ही. त्या काळजीपोटी सावळी पूर्ण घरामध्ये इथे पैसे शोधत असतात, पण काही पैसे काही घावत नाहीत. तोपर्यंत इथे मावशीचा मुलगा येतो, म्हणतो अगं सावळी काय करतेस तू? पण सावळी पटकन त्याच्याकडे बघून म्हणते, अरे माझा अबीर कसा आहे सांगणार आहे लवकर, पण पैसे काही घावत नाहीत आणि तू बरोबर घेऊन आलास की काय त्याला? तोपर्यंत मावशीचा मुलगा म्हणतो, नाही ग सावळी, नाही आणलं मी त्याला बरोबर. तोपर्यंत सावळी त्याच्याकडे बघून जरा नाराज होते आणि पुन्हा शोधण्याचा प्रयत्न करते. तोपर्यंत तो मुलगा म्हणतो मावशींचा की अगं सावळी, तू काही काळजी करू नको, कारण आपला अबीर एवढा छान मुलगा आहे ना, काही सांगू नको. प्रत्येक संकटामध्ये त्याला कसं सामोरे जायचं त्याला त्याचंच माहीत असतं, कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये तो एकदम सामोरे ठामपणाने जातो. सावळी गालातल्या गालात हसते, म्हणते सेम सरांसारखा आहे तो, दुसरं काही नाही असं तिला वाटत असतं. म्हणते प्रत्येक संकटामध्ये जसे सारंग सर म्हणतात ना, म्हणजे मार्ग दाखवायचे तिला, तसं सेम हा पण आहे, तिला असं वाटतं मनातल्या मनात. तोपर्यंत ते अबीरला तर नेलेला असतं त्या गुंडांनी, आणि त्या गुंडांनी नेलेला असतं अबीर मस्तपैकी असा बाहेर खेळत बसलेला असतो. आणि ते गुंड आतमध्ये सारंगला मारतील का काय काय करतील ह्या भीतीने त्यांची एक बायको असते, ती म्हणते अहो जावा बबलू, नाहीतर सारंग सरांना ते गुंडना मारून टाकतील. सारंग पटकन त्यांना हातपाय बांधून तोंडात गोळा कोंबून बाहेर घेऊन आलेला असतो. आणि इथे ओवीचा असतो वाढदिवस, म्हणून अमृता देवापुढे तिला घेऊन नतमस्तक करून देवाचे आशीर्वाद घेऊन तिचे औक्षण करत असते. तो ओवी म्हणते, बघ ना ग काकी, माझ्या बाबाला ना लक्षातच नाही आहे माझा वाढदिवस आहे की नाही, कुठे गेलाय काय माहीत, माझी आठवणसुद्धा येत नाही आहे असं म्हणून ओवी अमृताला सांगत असते. परत इथे तिलोत्मा चंद्रकांतच्या फोटोपाशी जवळ येते, म्हणते आज 5 वर्ष गेले, आज 5 वर्ष झाले, तुमचा काही अत्तापत्ता नाही. आणि आजच्या दिवशी पोलिसांचा फोन आला होता की तुमचा कारचा अपघात झाला आहे. त्याच ठिकाणी सगळे काही वस्तू सामान सापडले होते. त्या नियमाने तर सगळ्यांनी तुम्हाला घोषित केलं आहे तुम्ही मेला आहात म्हणून, तुम्ही ह्या जगात नाही आहे म्हणून, पण मी असं काही केलं नाही आहे. शेवटी मला एक आशा आहे की तुम्ही माघारी येणार, म्हणून कितीही तुम्ही काही केलं तरी येणार. तो पण राजकुमार येतो, अगं आई असं काय बोलते तू, बाबा आपल्यात नाही आहे, तुला माहिती आहे ना, आणि शेवटी जे करायचे तुला ते करावं फोटोवरती तुला हार आज नाही उद्या चढवावं तर लागणारच आहे. अमृता पटकन राजकुमारची कॉलर पकडते, म्हणते की भास्कर राजकुमार काही काय बोलतोयस तू, अरे तुझे बाबा आहेत आणि मला ना विश्वास आहे की ते लवकरात लवकर माघारी येणार, त्यांच्याबरोबर काही नाही झालेलं. म्हणून असं म्हणल्यानंतर राजकुमार चंद्रकांतच्या फोटोकडे पाहतो, मनातल्या मनात हसतो, म्हणतो की आता हा म्हातारा बघ माघारी यायचे काही संकेत नाही आहेत. तोपर्यंत इकडे ओवी आणि अमृता आतमध्ये असतात. तोपर्यंत राजकुमारची दुसरी बायको अमृताला म्हणते, काय गं आज तरी मला डब्बा वेळेवर भेटणार आहे की नाही? अमृता पटकन धावत पळत येते आणि ओवीला म्हणते, जा ना आज काकीचा आशीर्वाद घे, तुझा बड्डे आहे ना. ओवी म्हणते, अगं घेणार तर आहे, त्याच्या आधी तुझासुद्धा घेऊ देल ना. तोपर्यंत राजकुमारची दुसरी बायको म्हणते, अगं आधी मालकिनीचा घ्यायचा असतो मग नोकरानीचा, ती काय मोलकरी नाही ह्या घरातली. अमृताला असं म्हणल्यानंतर खूप राग येतो आणि ती नाराजही होते, कारण तिची ह्या घरामध्ये एकही किंमत अजिबात नसते कसलीच. आणि पुन्हा एकदा इथे ओवी तिचा आशीर्वाद घेत असताना तिलोत्मा येते. तिलोत्माच्या समोर ही राजकुमारची दुसरी बायको लाड म्हणते की अगं बाळा कशाला माझ्या पाया पडतेस, उठ, काय तुला गिफ्ट पाहिजे. आणि ही राजकुमारची मुलगीसुद्धा असते दुसऱ्या बायकोची, आणि ती तिलोत्मापाशी जाते, म्हणते की ह्या रूममध्ये माझ्या कुणी सरप्राईज ठेवला आहे गपचूप काय माहीत. तिलोत्मा म्हणते, अगं कोण ठेवणार आहे, तुझ्या बाबाने ठेवला आहे असं म्हणल्यानंतर तोपर्यंत तिलोत्मा आणि राजकुमार हे सगळेजणी ऑफिसला जायला निघतात. राजकुमारला अमृता डब्बा देते, तोपर्यंत हाक मारते, म्हणते की आज ओवीचा वाढदिवस आहे, आपणही तिच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना. राजकुमार रागात म्हणतो, काय ग अमृता, तुला तुझी कामं नाही आहेत का, मी काय हत्तीवर बसून काय साखर वाटू का?
असं म्हणल्यानंतर ना अमृता, तुम्ही खूप बदलला आहात, पहिले राजकुमार राहिलेच नाहीत आणि किती बदलाव झाला आहे तुमच्यामध्ये. तोपर्यंत ओवी रागावैतागाने नाराज होऊन बाहेर बसलेले असते. तोपर्यंत बबलू आणि सारंग येतात बेळगावला जाण्यासाठी. बेळगावला जाण्यासाठी सारंग इथे ओवीपाशी येतो. तोपर्यंत अमृता म्हणते, बघ ना तुझा बाबा आला आहे, आता तरी तू हस ना. अमृताला ओवी म्हणते, नाही हसणार मी. तुझ्या दीराला सांग ना की ओवीला कोणाशीही बोलायचं नाहीये, सांग त्याला समजून जराशी. तोपर्यंत इथे अमृता जराशी हसते, म्हणते, अरे सारंग, तिने सांगितलंय कोणाशी नाही बोलायचं, तिचा आज बड्डे आहे. तोपर्यंत सारंग म्हणतो की अरे माझ्या तर लक्षातच नव्हतं. सारंग आणि बबलू हे दोघं जणी तिची समजूत काढायसाठी जातात, पण काहीही ते ओवी ऐकत नाही. म्हणते की बाबा, तू काही जरी मला गिफ्ट आणला असशील ना तरीही मी तुझं काही ऐकणार नाही, आम्हाला नको आहे तुझं गिफ्ट, तू जा इथून. तोपर्यंत सारंगला अमृता म्हणते, अरे बघ ना, आज तिचा वाढदिवस आणि कोणीही तिच्याशी नीट वागलं बोललं सुद्धा नाही आणि त्यात तू नव्हतास, त्याच्यामुळे तिला अजून कसं तरी वाटलं ह्या घरामध्ये. आणि प्रत्येक टायमीला तिला इनवलं गेलं ना की तुला रस्त्यावरून उचलून आणली आहे म्हणून तिला तर अजूनच राग आला. तोपर्यंत हे सगळं काही ऐकल्यानंतर ना सारंग खूप नाराज होतो. म्हणतो की ओवी, चला आपण दोघंजणी फिरायला जाणार आहोत. असं म्हटल्यानंतर येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की सारंग ओवीला घेऊन हा जाणार आहे बेळगावला आणि तिथंच इथे सावळी असते आपली. बघूया आता येणाऱ्या भागामध्ये सावळीची, सारंगची या तिच्या मुलाची सगळ्यांची भेट होईल का. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.